गीता अध्याय 16 श्लोक 21. त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. त्रिविधन अनुस्वाराचा न, नरकस्येदन क वर आघात अनुस्वाराचा न, द्वारन पुन्हा अनुस्वाराचा न, नाशनमात्मनः मा पूर्ण म्हणायचा, कामः अर्धा विसर्ग उच्चार, क्रोधस्तथा ध वर आघात, लोभस भ वर आघात, तस्मा त वर आघात, लोभस्तस्मादेतत्त्रयं दे नंतरच्या त वर आघात, अनुस्वाराचा न, कामः क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्त्रयं त्यजेत. अनुस्वाराचा न म्हटल्यानंतर त्यजेत शेवटचा त अर्धा आहे. त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. 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 त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. संधि विग्रह. त्रिविधं नरकस्य इदं द्वारं नाशनम् आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत्. त्रिविधम म्हणजे 3 प्रकारची, नरकस्य म्हणजे नरकाची, इदम म्हणजे ही, द्वारम म्हणजे दारे, नाशनम म्हणजे नाश करणारी, आत्मनः म्हणजे स्वतःचा किंवा आत्म्याचा, कामः म्हणजे काम, कामना, क्रोधः म्हणजे क्रोध, तथा म्हणजे त्याचप्रमाणे, लोभः म्हणजे लोभ, तस्मात् म्हणजे म्हणून, एतत् म्हणजे ह्या, त्रयम म्हणजे तिन्हीचा, त्यजेत म्हणजे त्याग करावा. अन्वय. कामः क्रोधः तथा लोभः इदं त्रिविधं नरकस्य द्वारम् आत्मनः नाशनं तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारे आत्म्याचा किंवा स्वतःचा नाश करणारी म्हणजेच अधोगतीला नेणारी आहेत. म्हणून ह्या तिन्हीचा त्याग केला पाहिजे किंवा त्याग करावा. आसुरी संपत्तीतून निर्माण होणारे काम, क्रोध आणि लोभ हे 3 दुर्गुण म्हणजे नरकाकडे घेऊन जाणारी नरकाची 3 द्वारं आहेत असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. कामना काय करतात तर सतत उत्पन्न होत राहतात. कामपूर्ती झाली तरीसुद्धा तुम्हाला त्रास होतो, नाही झाली तरीसुद्धा
क्रोध त्याच्यातून निर्माण होतो. म्हणजे कामातून क्रोध निर्माण होतो. म्हणून प्रथम कामना त्याग हा जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याला 3ऱ्या अध्यायातच कामक क्रोध हे वाटमारे आहेत, त्यांचा तू त्याग कर. इंद्रिय मन बुद्धीच्या ठिकाणी राहून हे कामक क्रोध स्वतःच्या आत्म्याला बुद्धीला गुंडाळून टाकतात किंवा मोहवश करतात, हे भगवंतांनी 3ऱ्या अध्यायातच सांगितलं. त्यामुळे इथे काम आणि क्रोध हे जुळे भाऊ आहेत बरं का. एक आला की दुसरा आपोआप येतोच. कामना पूर्ती झाली तरी क्रोध येतो आणि कामना अपूर्ण राहिली तर क्रोध किंवा थैथयाट आपण अनुभवतोच सगळेजण. त्यामुळे कामना त्याग हीच सुरुवात करावी. पहिलं दार कुठलं आहे? एकापुढे एक अशी ही 3 दारं आहेत. पहिलं दार कुठलं आहे? तर कामना, एकापुढे एक कामना उत्पन्न होतात आणि कामना निर्माण झाल्या की त्या कामना पूर्ण व्हायलाच पाहिजे असा अहंकार किंवा दुराग्रह निर्माण होतो. त्याच्यातून क्रोध निर्माण होतो. आपल्या कामनापूर्तीच्या जो कुणी आड येतो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये क्रोध किंवा द्वेष भावना, मग अशा व्यक्तीच्या बाबतीत कठोरपणाने वागणं, असं एक 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 त्यातनं पुढे वाढत जातं. त्यातून लोभ निर्माण होतो. धनाचा लोभ, शौर्याचा लोभ, शत्रू दमनाचा लोभ, मोठं आयुष्य मिळावं हा लोभ, आयुष्याचा लोभ, अनेक प्रकारचे लोभ त्याच्यातून निर्माण होतात. म्हणून कामना, कामनेतून क्रोध, क्रोधातून लोभ, असं हे एकमेकात अडकलेलं दुष्चक्र आहे. साखळी आहे ही एकमेकात अडकलेली. किंवा असं जर मानलं की अनेक द्वारं आहेत आणि त्या द्वारांमध्ये प्रवेश करायचा का नाही हे आपण ठरवायचं आहे. पण जी द्वारं घातक आहेत ती जास्त सजवलेली असतात. त्यांच्याबद्दल लोक खूप भलावण करताना आपल्याला दिसतात. मग काय झालं? कामना आली तर कुठे बिघडलं? माझी कामना आहे, मी माझ्या कष्टाने पूर्ण करतोय ना, मग तुम्हाला काय त्रास आहे? इथपासून कामनेचं समर्थन व्हायला लागतं. मग क्रोध, मला ना काही सहन नाही होत, मला क्रोध येतोच, तो स्वाभाविक आहे, मी काय करू त्याला? अशा प्रकारची आपल्या क्रोधाचं समर्थन करणारी वाक्य ही लोक सारखं बोलतात. त्यामुळे क्रोधाची दिवसेंदिवस जास्त वाढ होत जाते. आपण क्रोध बघितला की क्रोध हा आधी ज्याच्यामध्ये आलेला आहे त्याला जाळतो आणि मग समोरच्यालाही जाळतो. म्हणून क्रोध हे नरकाचं पुढचं द्वार आहे. क्रोधाला सुद्धा अनेक प्रकारे झालरी लावलेल्या असतात. मला ना हे खपत नाही, मला ना ते खपत नाही, मी ना असा, मी ना तसा, असं करून क्रोधाचं इतकं समर्थन केलं जातं. हीच भलावण आहे क्रोधाची. पण ती भलावण खरी नसते, हे लक्षात ठेवायचं. आलेला क्रोध जितके वेळा तुम्ही आवरू शकाल की तुमची योगाकडे प्रगती होते आणि क्रोधाची जितकी वाढ होईल तितकी आपल्याच अधोगतीकडे वाटचाल होत असते. म्हणून कामनाही नकोत आणि क्रोधही नकोत, हे 6व्या अध्यायातच भगवंतांनी सांगितलेलं आहे. कामनेतून प्रकर्षाने उद्भवणाऱ्या संकल्पांचा पूर्णपणे त्याग केल्याशिवाय मनुष्याला योगी होता येत नाही. क्रोधसुद्धा तात्पुरता आणायचा आहे समोरच्याचं भलं व्हावं म्हणून, पण क्रोध आतून, हृदयातून द्वेषभाव किंवा हृदयातून दुसऱ्याबद्दलची असूया ही क्रोधाच्या रूपाने प्रकट होते, ती होता उपयोगी नाही. क्रोध हे सुद्धा दुसरं नरकाचं द्वार आहे. क्रोधाने मनुष्य अत्यंत चिडका होतो, त्याची सहनशक्ती संपून जाते आणि सहनशक्ती संपली की त्याचं शरीर खालावत जातं, मनाची शांती ढळत जाते, बुद्धीचा विवेक सुटून जातो. आपण माणसाच्या अधोगतीची 2ऱ्या अध्यायातच कारणं बघितलेली आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति.
एक 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 कसं एकातनं दुसरं उद्भवतं ते आपण दुसऱ्या अध्यायामध्येच बघितलेलं आहे. अशा प्रकारे क्रोध माणसाची विचारशक्ती खुंटवून टाकतो किंवा सद्विवेक त्याच्या बुद्धीतला नाहीसा करतो. म्हणून क्रोधही उत्पन्न होता उपयोगी नाही. क्रोध हे सुद्धा नरकाकडे नेणारं दुसरं द्वार आहे. आणि तिसरं द्वार आहे लोभ. कुठल्याही गोष्टीचा लोभ उत्पन्न झाला की ती गोष्ट हवी, तो विषय किंवा ती वस्तू जास्त महत्त्वाची होते आणि मग कुठल्याही मार्गाने, चांगल्या किंवा वाईट मार्गाने ती वस्तू मिळवण्याचेच मनुष्य प्रयत्न करतो. चांगल्या गोष्टींचा लोभ असायला हरकत नाही, पण तो लोभसुद्धा तुम्हाला जर गैरमार्गाकडे घेऊन जात असेल तर लोभच तुम्हाला आसुरी वृत्तीकडे प्रवृत्त करतो. सन्मार्गाने मिळवलेलं धन हे चांगलं असतं, पण धनाला जास्त महत्त्व द्यायला लागलात की कुठल्याही मार्गाने धन मिळवायचं. इदमद्य मया लब्धमयं प्राप्स्ये मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. अशा धनाच्या बाबतीत सर्व विचार केवळ धनाचे बाबतीतच होत असतात आणि मग त्यातनं लोभ इतका वाढतो की आपण कुठल्या मार्गाने धन मिळवतोय ह्याचा विचारच संपून जातो. धनच महत्त्वाचं होऊन जातं. खरं तर हे विषय सगळे धन, माणसं, कपडा लत्ता, घरदार हे सगळं आपल्यासाठी आहे. आपण त्यांच्यासाठी नाही आहोत. आपल्याला आवश्यक तेवढंच आपल्याकडे असायला हवं. पण हा विचार निघून जातो. स्वतःचा उद्धार करायचा, स्वतःला उन्नत करायचं, स्वतःचा विकास करायचा हे मुख्य कार्य बाजूला राहतं आणि विषय प्राप्तीमध्येच आपण पूर्णपणे गुंतून जातो. काम, क्रोध, लोभ ज्याच्या ठिकाणी आहेत तो माणूस एक क्षणभर सुद्धा शांत बसू शकत नाही. त्याच्याकडे कितीही असलं तरी त्याला ते कमीच पडतं आणि त्यामुळे तो दिवसेंदिवस अजून अजून अधमकृत्य करतो. आणि मग ह्या 3 द्वारांमधून तुम्ही एकदा का प्रवेश केला की नरकापर्यंत जाऊन पडणं हे अपरिहार्य आहे. दुष्कृत्य घडत जातात आणि दुष्कृत्यातून अधम योनीमध्ये जन्म, जिथे तुम्हाला नरकवास भोगावा लागतो. आता नरक म्हणजे काही दुसरं वेगळं नाही आहे काही. आपल्याला पशुचा जन्म आला, वाघ सिंहाचा जन्म आला आणि त्यावेळेस जेव्हा अत्यंतिक भूक लागलेली असते तेव्हा वाघ सिंहांना सर्वात जास्त कष्ट करावे लागतात. समोर त्यांचं अन्न त्यांना दिसत असतं, पण ते सापडेलच याची काही शाश्वती नसते. अर्थातच अन्नासाठी जेव्हा अत्यंतिक आवश्यकता असते तेव्हा अत्यंतिक कष्ट करावे लागणं याच्यासारखं दुसरा नरक नाही. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला भुकेला अन्न सहज मिळतंय, वस्त्र सहज मिळतंय. प्राण्यांना किती तहान, भूक, नंतर उष्णता, थंडी हे सगळं उघड्यावर राहून सहन करावं लागतं. हाच नरकवास आहे, दुसरा नरकवास वेगळा काहीही नाही आहे. आणि जे कुणी अधमकृती करतात अशा व्यक्तींना असे पशु, पक्षी, कीटक इत्यादी अधम योनीमध्ये जन्म येतात आणि हेच जन्म म्हणजे नरकवास आहे. अशा प्रकारे काम, क्रोध आणि लोभ ह्या 3 दुर्गुणातून आपणच आपल्यातल्या सद्गुणांचा नाश करतो. आत्मनः नाशनम असं म्हटलं इथे. स्वतःतले सद्गुण, दैवी गुण जे आहेत ते खरं तर वाढवायचे आहेत, पण ते न वाढवता आपल्यात असलेले दैवी गुण आपण मारून टाकतो किंवा नाहीसे करून टाकतो आणि आपल्यातच असलेले आसुरी गुण आपण वाढवत नेतो. आता सुरी जी आहे ती चांगली आहे का वाईट आहे तर तसं काही नाही आहे. सुरी ही सुरी आहे. तुम्ही तिचा उपयोग भाजी कापण्यासाठी केलात तर ती चांगली आहे, पण तिचा उपयोग जर तुम्ही स्वतःच्याच हातावर केलात, स्वतःला जखमी करण्यासाठी केलात तर तो दोष सुरीचा आहे का स्वतःचा आहे? अर्थातच त्याप्रमाणे काम, क्रोध आणि लोभ हे दुधारी तलवारीसारखे आहेत. तुम्ही दुसऱ्यावर वापरलेत किंवा स्वतःवर जरी वापरलेत तरी दोन्हीमध्ये ते
तुमचाच नाश करणारे आहेत, तुमच्यातल्या सद्गुणांचा नाश करणारे आहेत. म्हणून काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं आहेत आणि त्या द्वारांचा त्याग करणं हेच मनुष्याच्या उद्धाराचं साधन आहे. त्याच्या पुढचं किंवा त्याच्या पलीकडचं द्वार म्हणजे भगवत शरणागती, निरहंकारता, भगवंताचा आश्रय, स्वतःमधले सद्गुण वाढवणं हे आत्मोद्धाराचे मार्ग आहेत. आपल्याला आत्मोद्धाराच्या मार्गांवर चालायचं आहे. काम, क्रोध आणि लोभ ह्या द्वारांकडे घेऊन जाणारे रस्ते आपणच आपले बंद करायचे आहेत आणि स्वतःच्या उद्धाराकडे घेऊन जाणारे रस्ते, त्या रस्त्यांवर चालणं जरी खडतर असलं तरीसुद्धा त्याच रस्त्यांनी चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण हे खडतर रस्ते तुम्हाला भगवत धामापर्यंत नेऊन पोहोचवतात किंवा तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करतात. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. हरि ओम तत्सत्.